तुला सांगता येत नाही ना? आम्ही सांगतो. तुला ही श्रीमंती उपभोगायची होती. आता सुद्धा विक्रमादित्यांना पुढे करून तू तुझ्या इच्छा पूर्ण करायला बघतेस. आज आमचे शेअर्स गहाण ठेवून तू घर विकत घेतलंस. उद्या कदाचित. साईमा, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्याबद्दल असाच विचार का करता? मी एवढी वाईट आहे का? साईमा, मी सुद्धा एका सुसंस्कृत घरातून आली आहे. माझ्यावर चांगले संस्कार झालेत. बस, खबरदार तुझ्या संस्काराबद्दल बोलशील तर. तुझ्यावर जर चांगले संस्कार झाले असते ना, तर तू एका आईपासून मुलाला दूर केलं नसतंस. नाही साईमा, प्लीज असं बोलू नका. विक्रमने तुमच्यापासून दूर जावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. आपण एकत्र यावं म्हणून आजही मी, रागिणी बहिणी आणि प्रिया बहिणी आम्ही तिघेही प्रयत्न करतोय. हो साईमा, आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे. एकदा साईमा आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघा. तुमच्याच लक्षात येईल. या भव्य घरापेक्षाही आम्हाला तुमच्या मायेची जास्त गरज आहे. तुझ्या अशा भावनिक बोलण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीये आणि त्याचा काही फायदाही नाहीये. आमच्या राजमहालात तुला आणि रागिणीला जागा नाहीच. आमच्या मनातही जागा नाही. साईमा, तुझी बडबड ऐकण्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही. ताबडतोब आदित्य राजांना फोन लाव आणि त्यांना इथं बोलावून घे. गुड मॉर्निंग बेटा. आज डॅडीला गुड मॉर्निंग का नाही केलंस? कारण की मी तुमच्यावरती नाराज आहे. का? मी काय केले? तुम्ही मम्माशी रोज भांडता. तुम्ही असं का करता? कारण मी खूप वाईट माणूस आहे असं तुला तुझ्या मम्माने सांगितलंय ना? नाही, ती तर असं कधीच सांगत नाही. वैसे मी जर असं प्रश्न केलं तर उत्तर काय द्यायचं तेही मम्माने तुला शिकवलंय. पण खरं सांगू, मी भांडण करत नाही. खरं तर मम्मा माझ्याबरोबर भांडण करते. पण ती का भांडण करेल? कारण अशी तिची सवय आहे. आणि अशा स्वभावाची बाई ही तुझी आई आणि माझी बायको आहे. हे माझं दुर्दैव आहे. नाही, मम्मा खूप चांगली आहे. तुम्हीच वाईट आहात. मला तुमच्याशी नाही बोलायचं. अरे श्वेता, श्वेता, साईमा, तुम्ही बसा ना प्लीज. आदित्य राजांना यायला किती वेळ लागेल? येईल इतक्यात. पण तुम्ही साईमा, तुम्ही इथे? या निमित्ताने तुमचे पाय आमच्या घराला लागले. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. नमस्कार.
आम्ही तुमचं घर पाहण्यासाठी इथं आलेलो नाही आहोत आदित्यराजे. आम्हाला नाईलाजाने इथं यावं लागलेलं आहे. कारण काही असो साईमा, तुम्ही आमच्या नवीन घरी आलात यातच आम्हाला खूप आनंद आहे. खरं तर आम्ही हे घर घेतल्यापासून तुम्ही इथे यावं ही आमची खरंच खूप मनापासून इच्छा होती आणि ती आज या निमित्तानं का होईना पण पूर्ण झाली. राज शिर्क्यांची इब्रत गहाण ठेवून घेतलेल्या घराचं तुम्हाला कौतुक असेल, आम्हाला नाही. आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आदित्यराजे, तुम्ही हे घर घेण्यासाठी आपले शेअर्स गहाण ठेवलेत, हे खरं आहे? याच गोष्टीचा जाब विचारायला तुम्ही आला असेल साईमा, तर आमचंही उत्तर ऐका. होय, आम्ही ठेवले शेअर्स का, पण ते शेअर्स आमच्या मालकीचे होते. त्याच्यावर आमचा अधिकार होता. आमच्या मालकीचे शेअर्स आम्ही गहाण ठेवले तर त्यात रणवीर राजाने एवढा का त्रास व्हावा? आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत आदित्यराजे. इथे रणवीर राजांचा संबंध काय? कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही इथे त्यांच्या सांगण्यावरूनच आलेला. आम्ही काय केलं म्हणजे त्यांना बरं वाटणार आहे? आम्ही घर सोडलं तरी त्यांना अजून बरं वाटलं नाही का? आपण शेअर्स बद्दल बोलत होतो आदित्यराजे. आम्ही शेअर्स बद्दलच बोलतोय. ते आमच्या मालकीचे शेअर्स होते, त्याचं आम्ही वाटेल ते करू. जाऊन सांगा रणवीर राजांना. आदित्यराजे, तुम्ही आमच्याशी साईमांशी बोलत आहात. आम्हाला भान आहे आम्ही कोणाशी बोलतोय ते साईमा. फक्त आम्हाला काय वाटतं हे जाणून घेण्यापेक्षा सुद्धा रणवीर राजांना काय वाटतं हे सांगायला तुम्ही इथे आलेला आहात. अजूनही तुम्ही त्यांनाच महत्व देता. अजूनही रणवीर राजेच तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. एक आई असून सुद्धा 3 मुलांमध्ये तुम्ही भेदभाव कसा करू शकता साईमा? बस आदित्यराजे, तुम्ही आतापर्यंत रणवीर राजांना अहंकारी आणि स्वार्थी म्हणत आलात, पण आज आम्ही एक आई म्हणून मुलामध्ये भेदभाव करतो आहोत असा आरोप करण्यापर्यंत तुमची मजल गेलेली आहे. हो, आज आम्ही कबूल करतोय की आम्ही मुलांमध्ये भेदभाव करतो. कारण आम्ही राजशिर्क्यांच्या राजघराण्याच्या राजमाता आहोत. आम्ही असं का वागतो याचा तुम्ही कधी विचार केलाय? रणवीर राजेंना तुम्ही स्वार्थी म्हणता ना, पण स्वार्थी तुम्ही आहात, नीलराजे आहेत. तुम्ही दोघांनी आपल्या सुखाचा विचार केलाय, पण राजघराण्याबद्दल कधी तुम्ही विचार केलाय? राजघराण्याच्या मान मर्यादांचं कधी भान ठेवलं? आतापर्यंत कुटुंबाची कोणती जबाबदारी तुम्ही पार पाडलीत? राजशिर्क्यांच्या कुळात तुम्ही जन्माला आलात, लाडाकोडात वाढलात, ऐश्वर्य उपभोगलत, परदेशात जाऊन शिक्षण केलं. तुम्ही शिक्षण घेऊन परत आलात त्यावेळी धाकटा भाऊ आता मदतीसाठी परत आलाय म्हणून रणवीर राजे आनंदात असताना तुम्ही काय केलं? एका सामान्य मुलीच्या प्रेमात पडलात. त्या हरीला एवढे पैसे देऊन काय फायदा झाला? तू एवढ्या कॉन्फिडेंटली सांगितलं होतंस आपण त्याला विकत घेतलाय, तो आपल्याकरता काम करतोय वगैरे वगैरे. मग त्याने खोटी माहिती कशी दिली? यावेळेसही ते टेंडर आपल्या हातून गेलं कसं? मलाच कळत नाही हे सगळं कसं घडलं. पण त्या हरीमध्ये एवढी हिंमत नाही की तो आपल्याशी गद्दारी करेल. त्याच्यात हिंमत नसेल, पण लिंगप्पा आपल्याशी गद्दारी करू शकतो हे तू विसरलीस. आम्हाला वाटतं आपण त्या हरीला विकत नाही घेतला, त्या लिंगप्पाने त्याच्या फायद्याकरता त्याला आपल्याला विकला. यावेळेसही तो लिंगप्पा आपल्याला भारी पडला. असं जर असेल ना तर लिंगप्पाला त्याच्या पद्धतीनं सडेतोड उत्तर दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नताशा, तू खूप बोललीस, आता काहीतरी करून दाखव. आदित्यराजे, या मुलीसाठी तुम्ही आपलं घरदार सोडलत, रक्ताची नाती तोडलीत. तिच्याशी प्रामाणिकपणे नातं निभावताना, तिची स्वप्न पुरी करण्यासाठी धडपडताना तुम्हाला घरच्यांची आठवण आली नाही. ज्यांनी तुम्हाला हाताला धरून मोठं केलं त्यांची तुम्हाला आठवण आली नाही. बोला आदित्यराजे, गप्प का आहात तुम्ही?
साईमा, तुमचं बोलून झालं असेल तर आम्हाला काही बोलायचं आहे. आमचं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे आदित्यराजे. तुम्ही आमचा कधी विचार केलाय? राजमाता म्हणून आम्ही जरी वावरत असलो तरी तुमच्या जाण्यानं आम्हाला किती यातना झाल्या असतील याची जाणीव आहे तुम्हाला? तुम्ही आणि नीलराजेंनी घर सोडण्याचा निर्णय घेतलात तेव्हा आई म्हणून आम्हाला किती यातना झाल्या असतील. रात्र रात्र आम्हाला झोप लागत नाही, तिथं आम्हाला एकटं वाटतं. आई म्हणून नाही पण राजमाता म्हणून वावरताना आम्हाला आमचे डोळे कोरडेच ठेवावे लागतात. डोळे कोरडे ठेवण्याचं आम्हाला अजिबात दुःख वाटत नाहीये. आज तुम्ही दोघं आपापल्या जगात खूप सुखी आहात, पण त्या घरात एकटेपणा आम्हाला खायला उठतो. तुमच्या काळजीनं आम्हाला रात्र रात्र झोप लागत नाही. पण हे दुःख आम्ही कुणासमोर येऊ देत नाही, कारण आम्ही राजमाता आहोत. इथं आईचं काळीच रडतं पण राजमातेचे डोळे कोरडेच राहतात. आमचे डोळे कोरडे राहतात याचं आम्हाला अजिबात दुःख नाही, कारण आम्ही राजशिर्के घराण्याच्या राजमाता आहोत याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. आदित्यराजे, आज तुम्हाला आम्ही शेवटचं बजावून सांगतो आहोत. राजशिर्क्यांच्या विरोधात केलेली कुठलीही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. पण साईमा, राजेश शिर्के म्हणून आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही का खपून घ्यायचा? आज तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलता आहात, पण ज्या आईचं बोट धरून तुम्ही मोठे झालात त्या आईचं बोट सोडून निघून जाताना त्या आईला किती यातना झाल्या असतील याची जाणीव झाली तुम्हाला? ज्या राजशिर्के घराण्याने तुम्हाला ऐश्वर्य दिलं, प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या विरोधात उभं राहताना तुम्ही राजशिर्के हे नाव कसं काय लावू शकता? आणि आता राजशिर्क्यांची शेअर्स गहाण ठेवून तुम्हाला राजशिर्क्यांबद्दल काय वाटतं हे तर तुम्ही दाखवूनच दिलंय. त्या शेअर्सना आम्ही आमची प्रतिष्ठा समजतो, तेव्हा त्या प्रतिष्ठेची किंमत किती आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ती तुम्हाला द्यायला तयार आहोत. बोला आदित्यराजे. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो साईमा. आजही एक आई म्हणून आम्हाला तुमच्याविषयी नितांत प्रेम आहे, आदर आहे. पण इथे तुम्ही आमच्याकडे आई म्हणून पाहत नसून एक राजमाता म्हणून बघताय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही राजमाता म्हणून असताना साईमा, तेव्हा तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आम्हाला आमच्या घरात असून सुद्धा आमच्या मनासारखं वागता येत नाही. आणि ही गोष्ट तुमच्या अजून का लक्षात येत नाही आम्हाला खरंच समजत नाही. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आम्ही आई म्हणून इथे आलेलो नाही आहोत. राजशिर्क्यांची प्रतिष्ठा गहाण ठेवली आहे तुम्ही, ती परत घेण्यासाठी एक राजमाता म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्हाला त्या शेअर्सची किंमत आत्ता सांगणं कठीण वाटत असेल तर विचार करून सांगा. तुम्ही मागाल ती किंमत द्यायला आम्ही तयार आहोत. क्या बात है. लई छान चित्र आहेत. ताईसाहेब तुम्ही काढलं? नाही नाही, आयुष चित्रे नावाचा एक पेंटर आहे, त्याची पेंटिंग्स येते. बघ ना, फार सुरेख करतो पेंटिंग्स. आमच्या आर्ट गॅलरीमध्ये याच्याच चित्रांचं एक्झिबिशन आम्ही सगळ्यात आधी मांडणार. ताईसाहेब काय हो असता? एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. ते काय असतं? यांच्या चित्रांचं प्रदर्शन आपण मांडलं ना की तुला कळेल सगळं. बरं मला सांग, तुझ्या वडिलांची तब्येत कशी आता?
आता लई चांगली आहे बघा. ताईसाहेब, तुम्ही पैसे दिल्यामुळे मी त्यांना चांगलं डॉक्टरकडे घेऊन गेले. ताईसाहेब, तुमच्यामुळे मला माझे बाबा परत मिळाले. अगं, हे काय झाली? असं नाही करायचं. आणि हे बघ, कोणी पैसे दिले म्हणून तो माणूस असा हात जोडण्या इतका मोठा नाही होत काही. मी फक्त माझा माणुसकीचा धर्म पाळला. आणि जर अजून काही गरज लागली ना तर निसंकोचपणे आम्हाला सांग. जी त्यांची काळजी घे. जी. चहा आहे? बरं वाटेल. नको, इच्छा नाही आहे आम्हाला. देवयानी, आतापर्यंत तू आपण सगळे एकत्र येऊ, एकत्र राहू, या एका आशेवर तू आतापर्यंत जगत होतेस. ती किती खोटी होती तुझ्या लक्षात आलं असेलच. असं कधीच घडणार नाहीये देवयानी यापुढे. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आता खूप अंतर पडलं आणि हे अंतर आता कधीच मिटणार नाही. कधीच नाही. यापुढे आपल्याला जगात कोणीही नातेवाईक नाही असं समजूनच जगण्याची सवय करून घ्यायला लागणार आहे. निदान साईमांच्या डोळ्यात आपल्याबद्दलचा राग बघितल्यानंतर तू पुन्हा असं काही बोलण्याचं धाडस करणार नाहीस असं आम्हाला वाटतं. तुला काय वाटतं? जगात कुठलीच गोष्ट कायम नसते. त्यात सतत काही ना काहीतरी बदल होतच असतात. माणसाचा स्वभावही त्याला अपवाद नाहीये. थोडा वेळ जावा लागतो. साईमांना मी बदलेन असं मी खात्रीने नाही सांगत, पण माझे प्रयत्न मी सुरूच ठेवणार. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. हे बघ साक्षी, मला असं वाटतं की तू राजसाठी स्वतःचं करिअर अननेसेसरीली खराब करून घेतेस. तुला समजून घेण्याची त्याची पात्रताच नव्हती. ही इतक्या लवकर त्यानं हार मानली याच्यावरून त्याच्या मनाचा दुबळेपणा लक्षात येतो. परिस्थितीला शरण जाऊन एखाद्यानं चुकीच्या मार्गाने जाणं मी समजू शकतो, पण यावेळी अख्खी सिस्टीम त्याच्या बरोबर होती. तू होतीस, मी होतो, आपण सर्वजण मिळून त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होतो, पण तरी सुद्धा त्याने आपल्याला फसवलं. आणि अशा विश्वासघाती माणसाला आपणच काय, पण देव सुद्धा मदत करणार नाही. आणि या अशा मुलासाठी तू तुझं करिअर खराब करायला निघालीयस. अजूनही वेळ गेलेली नाहीये. शहाणी असशील तर सावध हो. त्याचा विचार मनातून काढून टाक आणि पोलीस ट्रेनिंगला हजर हो. हे बघ, तुझ्या भवितव्याच्या दृष्टीने हा एकमेव पर्याय तुझ्या समोर आहे. त्यामुळे तू तर सुखी होशीलच, शिवाय तुझ्या या निर्णयामुळे तुझ्या घरचेही सुखी होतील, लक्षात घे. हॅलो. हॅलो देऊ. हा, आई बोल. देऊ, कशी आहेस तू? आई मी ठीक आहे, तू कशी आहेस? ठीकच आहे ग. मला काय झालंय? आई काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? अगं काय सांगू तुला आता. ह्या साक्षीच्या आयुष्यातले प्रश्न काही संपायला तयार नाहीत. त्यामुळे तिच्या जीवाला घोर आणि मग माझ्या जीवाला घोर. काय केलं साक्षीने? अगं तो राज आहे ना, राज पळून गेला, मला माहिती आहे. तो पळून गेल्यापासनं हिचं चित्त ठिकाणावर नाहीये. घरात पोलीस ट्रेनिंगचं पत्र येऊन पडलंय, पण ही ट्रेनिंगला जायलाच तयार नाहीये.
आता मी किती समजावलं तिला, बाबांनी समजावलं, आम्ही सगळ्यांनी समजावून सांगितलं, पण काही ऐकतच नाहीये ही मुलगी. आई मी समजावते साक्षीला, तू नको काळजी करूस. बरं होईल बाई, ये तू इकडे आणि समजाव तिला. तुझं तरी ऐकते का पाहूया. ठीक आहे, येते मी. बरं ये. अच्छा